आज आहे वीकेंड सॅटर्डे, तर दिवसभर घरात बसून खूप बोर झाला आहे कारण बाहेर खूप जास्त पाऊस सुरू आहे. तर ठरवलं आहे की कुठेतरी आउटिंगला जायचं. तर आम्ही मे बी खडकवासल्याला जाणार आहे कारण भरपूर पावसामुळे खडकवासला डॅमला आता पाणी सोडलेलं आहे आणि ते पाणी बघायची जी एक्साइटमेंट आहे तर ती सध्या माझ्यामध्ये खूप आलेली आहे. कारण मी आतापर्यंत कधी बघितलेलं नाही की ॲक्च्युली डॅमला पाणी कसं म्हणजे सोडतात किंवा त्याचा फ्लो कसा असतो, किती पाणी असतं. तर हे सर्व बघायचं आहे आम्हाला आणि त्यामुळे आता आम्ही चाललो आहोत खडकवासला डॅमला. तर चला तुम्हीही आमच्यासोबत चला आणि आपण तिथे एक्सप्लोर करूया की कसं पाणी सोडतात, किती फ्लो असतो, कसा त्याचा रौद्र अवतार असतो. सो लेट्स गो. तर आता आपण खडकवासला डॅमला पोहोचतोय आणि तिथला कसा व्ह्यू आहे ते आपण बघूया. तर आता आपण खडकवासला डॅमची मेन भिंत आहे, तर मेन गेट आहे तिथे आलेलो आहोत. आज पावसाचा जोर खूप जास्त होता त्यामुळे पाण्याचा जो फ्लो आहे तो अति जास्त भयानक आहे. तोच तुम्हाला आता दाखवणार आहे. चला. तुम्ही जेव्हा इकडे याल तर तेव्हा पार्किंगचा जो विषय आहे तो इथं त्यांनी व्यवस्था केलेली आहे. डॅमच्या थोडंसं पुढं आल्यावरती राईट साईडला इथे एक मोठी पार्किंग आहे, तिथे तुम्ही कार पार्क. तर आपण खडकवासल्याची जे मेन गेट आहे तिथे पोहोचलो आहोत आणि पाण्याचा फ्लो बघा किती जोरात पाणी. जी नदी आहे ती मुळामुठा नदी आहे. हे डॅमचं पाणी या नदीला जाऊन आज वीकेंड असल्यामुळे बाहेर जेवणाचा प्लॅन आहे आणि स्पेशली क्रेविंग झाली आहे ती क्रॅब म्हणजेच खेकडे खाण्याची. आणि त्या साईडला भरपूर हॉटेल्स आहेत, त्यातलं तर जे चांगलं हॉटेल वाटेल आपल्याला तर तिथे जाऊन आपण ते हॉटेल एक्सप्लोर करूया. लास्ट टाइम आम्ही प्रथमेश हॉटेल जे आहे तर ते खेकडा स्पेशल आहे तिथे गेलो होतो. टेस्ट वगैरे छान होती बट ॲज कम्पेअर टू प्राईस टेस्ट ओके होती. सो आम्ही आता नेक्स्ट कोणतं हॉटेल चांगलं भेटेल ते बघून तिथे जाऊन ते एक्सप्लोर करणार आहोत. रोड जो आहे तो इतका छान आहे, ट्रॅफिक नाही आहे आणि दोन्ही साईडने हिरवीगार झाडी आणि थंड हवा, खूप छान वातावरण आहे. चला जाऊ. तर जवळपास 1 वर्षापूर्वी आम्ही असं सहज पानशेत डॅमला गेलो होतो आणि येताना आम्ही तिथे थांबलो. तर तिथे एक शेतकरी हॉटेल होतं, तर तेव्हा तिथे क्रॅब्स जे आहेत ते अवेलेबल नव्हते कारण आम्ही ऑफ सीझन गेलो होतो. तर तेव्हा तिथे एन्क्वायरी केल्यावरती ते बोलले की जेव्हा पावसाळा रेनी सीझन सुरू होऊन जाईल तेव्हा क्रॅब्स जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल असतील. तर स्पेशल शेतकरी हॉटेल जे क्रॅब्स खाण्यासाठी आता आम्ही चाललो आहोत आणि होपसो तिथे किंग साईज किंवा जरा बऱ्यापैकी मोठे खेकडे भेटतील खायला, म्हणजे खाण्याची मजा काही तर आता आपण शेतकरी वाडा या हॉटेलला आलेलो आहोत आणि बाहेरच इतका सुंदर घमघमाट वास येतोय. तर ह्याच्यावरनंच समजतंय की टेस्ट किती छान असेल. तर चला एकदा बघू यांचे मेन्यू काय आहेत, त्यांची प्राइसिंग वगैरे कशी आहे आणि त्याची टेस्ट वाटते तर छान असेल. चला टेस्ट करून बघूया. तर आम्ही इथे 3 चिकन थाळी घेतली
घेतलेला आहे आणि एक फिश फ्राय घेतलेला आहे. तर थाळीमध्ये तुम्हाला चपाती भाकरी ऑप्शन आहे आणि चिकन जे आहे ते गावरान नाही आहे तर बॉयलर चिकन आहे. आणि त्याचसोबत फिश फ्राय जो आहे तो चिलापी फिश आहे, रवा फ्राय आहे, एकदम क्रंची कडक फ्रेश चिलापी. तो आता आपण सर्व फिरून घरी आलेलो आहोत आणि पाऊस पण खूप जोराचा सुरू आहे. तर ॲज पर आवर एक्सपेक्टेशन्स म्हणजे जी क्रेविंग होती क्रॅब खाण्याची तर ते वो ख्वाब तो ख्वाब ही रह गया. कारण तिथे गेल्यावरती आम्हाला क्रॅब भेटलेच नाही, ते बोलले की अवेलेबल नाही आहे. सो इन्स्टेड ऑफ दॅट आम्ही मग चिकन थाळी आणि फिश फ्राय घेतला. बट ॲज कम्पेअर टू प्राईस त्याची टेस्ट जी होती ती सॅटिस्फाईड नव्हती खरं सांगायचं तर. कारण आम्ही जे एक्सपेक्ट केलं होतं तर आम्ही पूर्ण म्हणजे टोटली डिसअपॉइंट झालो आहोत. पण ठीक आहे, हाही एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही आणखी छान छान एक्सप्लोर करू प्लेसेस आणि तुम्ही आम्हाला असं सपोर्ट द्या, असंच प्रेम दाखवा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. सो बाय, थँक्यू.